काँग्रेसने धनंजय मुंडेंवर टीका केली आहे। सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे। धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा असल्याचा या पोस्टमध्ये उल्लेख आहे। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही गुंगी गुढिया असं म्हणत काँग्रेसने टीका केली आहे। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुढिया बनून राहणार असा सवाल काँग्रेसने केलाय। बीडमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांना बोलू न दिल्याने व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने ही टीका केली आहे। काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेवर अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर दिलंय। काय ही भाषा, एका पक्षाला ही भाषा शोभते का असं दमानिया म्हणतायत। पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का असाही सवाल दमानिया उपस्थित करतायत। सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले शब्द अतिशय चुकीचे असल्याचं अंजली दमानियांनी म्हटलंय। थेट त्यांच्याशीच आपण संवाद साधूया। अंजली दमानियाजी, आपलं पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे। काय वाटतं तुम्हाला, ही अशी भाषा वापरणं सध्याच्या राजकारण्यांसाठी रोचक झालंय का? नाही, अगदीच मला तर ती भाषा ऐकून आणि काँग्रेसच्या ऑथराइज्ड हँडलवरनं येणं अतिशय धक्कादायक वाटतंय। म्हणजे आताच्या घटकेला मला वाटतं राजकारणात काही स्तरच उरला नाहीये। कोणाशी कसं बोलावं, कसं वागावं, आता त्याला काही म्हणजे म्हणतो ना, खरंच अर्थ उरला नाहीये। कारण मला वाटतं सगळ्यात जास्त जर महाराष्ट्रात कोणी राष्ट्रवादी पक्षाविरुद्ध लढलं असेल तर ती कदाचित मी असेल। पण अशी भाषा वापरणं म्हणजे आपण संवाद करताना किंवा आपण टीका करताना एक मर्यादा बाळगायची असते। ती मर्यादाच आता महाराष्ट्राच्या राजकारणातनं संपलेली दिसते। सुनेत्रा पवार गुढिया म्हणजे ते कोणाला म्हणतात गुंगी गुढिया? गुढिया म्हणणं हे योग्य वाटतं आणि ते पण काँग्रेस सारख्या पक्षाला। म्हणजे काही जी गुंड प्रवृत्तीची लोक येतात ती अशी सगळी भाषा वापरतात। एका मोठ्या पक्षाला हे बिलकुल शोभत नाही आणि मला ते इतकी तिडक गेली म्हणून मी ते ट्विट केलं की मला वाटतं राजकारणात एक स्तर हा मेंटेन झालाच पाहिजे। तुम्ही टीका करा, तुम्ही त्यांचे स्कॅम्स काढा, सगळं करा, पण स्तर सोडून बोलणं, पातळी सोडून बोलणं हे बिलकुल कोणालाच पटेल असं, म्हणजे सगळ्या चांगल्या घरातल्या लोकांना तर नक्कीच पटणार नाही। गेल्या काही दिवसांपासून जेव्हा सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, त्या स्वतः एक महिला आहेत, तुम्ही एक महिला आहात, पण जेव्हापासून सुनेत्रा पवार जास्त माध्यमांसमोर येऊन बोलत नाहीयेत किंवा व्यक्त होत नाहीयेत, पण त्यांच्या पक्षातले इतर काही नेते बोलतायत, तेव्हापासूनच सुनेत्रा पवार यांच्यावर ही टीका केली जाते सातत्यानं। ही टीका का होते असं तुम्हाला वाटतं? नाही, मला एक वाटतंय की कुठेतरी सुनेत्रा पवारांना पूर्णपणे गप्प करायचा तर हा प्लॅन नाही ना। कारण आता खरं तर त्यांना एका स्त्रीबद्दल बोलताना एक आदर, एक काही तुम्हाला नसेल पटत त्यांचे विचार, त्यांची व्यक्तिमत्व तुम्हाला पटत नसेल, पण बोलताना सभ्यता ठेवून बोलणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि आताच्या घटकेला सुनेत्रा पवारांना जे ते अपमानास्पद बोललेत त्याबद्दल काँग्रेसच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची जाहीर माफी मागायला पाहिजे, ते ट्विट डिलीट करायला पाहिजे आणि यापुढे अशी भाषा, कारण मी काँग्रेसचं ते जे ट्विटर हँडल आहे ते बरेच दिवस बघतेय, वाटेल ते लिहिलं जात आहे त्या ट्विटर हँडलवरनं, तर शुद्धीवर येऊन काँग्रेसनी ते नीट केलं पाहिजे। जर कोणी छोटा एखादा मुलगा ते हँडल करत असेल तर त्याच्याकडनं ते काढून घेतलं पाहिजे। अंजलीताई, धन्यवाद, तुम्ही तुमची प्रतिक्रिया पुढारी न्यूज पाशी मांडली त्यासाठी। यानंतर बोलूया राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी जे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। अमोल सर, आपलं पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे। पत्रकार परिषद पार पडली, त्यात धनंजय मुंडे यांनी बोलू दिलं नाही, पुढे माध्यमांचे जे प्रतिनिधी होते ते प्रश्न विचारत होते आणि त्यावरूनच सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया असे शब्द वापरत टीका केली जाते काँग्रेसकडून। काय तुमची प्रतिक्रिया? मुळात काँग्रेस हा जो पक्ष आहे हा अत्यंत रिकामटेकडा पक्ष आहे। रिकामटेकडी लोक त्यांचं ते सोशल मीडिया सांभाळत असतात। माननीय प्रधानमंत्री इंदिरा गांधीजींना सुद्धा अशाच प्रकारचं दोषारोपण विरोधकांनी त्या काळात लावून गुंगी गुडिया म्हटलं होतं, पण इंदिरा गांधींनी आयरन लेडी कशा आहेत हे सिद्ध करून दाखवलं। इतकी अक्कल तरी काँग्रेसला असली पाहिजे की ज्यांना तुम्ही गुंगी गुडिया म्हणताय त्या देशाच्या प्रधानमंत्री झाल्या आणि आज सुनेत्रा वहिनींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताना थोडी तरी लाज लज्जा शरम या लोकांना वाटायला पाहिजे।
यांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी तात्काळ हे ट्विट मागं घ्यावं आणि तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी, नाहीतर काँग्रेसला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. ज्या पद्धतीने एका महिला प्रतिनिधीचा उपमुख्यमंत्री पदाच्या महिला प्रतिनिधीचा तुम्ही अपमान करताय, त्यामुळं या काँग्रेसवाल्यांना आता उपरतीचे दिवस लागलेत. यांनी अशा पद्धतीची भाषा वापरणं म्हणजे हे मस्तवालपणा आहे आणि यांची याला उत्तर, चोख उत्तर यांना आम्ही देऊ. बरं, अंजली दमानिया जी आहेत, ज्या पक्षावरील इतर गोष्टींसंदर्भात टीका करत असतात, पण त्यांनी देखील या गोष्टीचा निषेध केलाय. कारण खरं तर काँग्रेसला त्यांच्या या पोस्टमधून असं दिसतंय की धनंजय मुंडेंवर टीका करायची होती, कारण त्यांनी धनंजय मुंडेंचा उल्लेख बीडचे हुकुमशहा असा देखील केलाय. अमोलजी, नाही, मी अगोदरच सांगितलंय. आता अंजलीताईंनी काय प्रतिक्रिया दिली मी ऐकली नाही, पण जर तुम्हाला धनंजय मुंडे साहेबांबद्दल बोलायचं होतं तर तुम्हाला त्या पद्धतीची भाषा वापरता आली असती ना. दुसऱ्यांनी एखादी वापरलं तर तुम्ही संस्कार काढता, आणि तुमचे संस्कार काय? हे संस्कार होते का महात्मा गांधी, इंदिरा गांधीजींचे? कोण आहे ती नालायक लोक ज्या पद्धतीनं असं सोशल मीडियावर लिहित आहेत? त्यामुळे त्यांना वाटत असेल की मस्तीची भाषा त्यांनाच करता येते, त्यापेक्षा चौपट भाषा आम्हालाही करता येतं. पण आम्हाला आमच्या पक्षाचे संस्कार आहेत. आम्ही पण इंदिराजींना आमचं दैवत मानतो, राजीवजींना दैवत मानतो. पण अशा प्रकारे कोणी मूर्ख लोक हलकटपणा करत असतील त्याला उत्तर पण तितक्याच ताकदीनं दिलं जाईल. त्यांनी शब्द वापस घ्यावे, नाही तर काँग्रेसला याची फळं भोगावी लागतील. बरं अमोलजी, धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूज पाशी तुमची प्रतिक्रिया दिली त्यासाठी. यानंतर जाऊया, आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या बरोबर जोडले गेले. संदीप, प्रामुख्याने बघायला गेलं तर महाराष्ट्र काँग्रेसचं हे अधिकृत पेज आहे ट्विटरवर, आणि त्यावरून अंजली दमानिया यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या पूर्वी येत असतात, त्याप्रमाणेच आज ही पोस्ट करण्यात आली आहे. ज्यावेळेला धनंजय मुंडे आणि सुनेत्रा पवार एकत्रित पत्रकार परिषद घेत होती बीडमध्ये, त्यावेळेला पत्रकारांनी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. मात्र धनंजय मुंडे यांनी पत्रकाराचं नाव घेत थेट पत्रकार परिषद थांबवावं असं त्यांनी म्हटलेलं. त्याचबरोबर हातानं खुलवून त्यांनी पत्रकारांना गप राहण्याचा देखील सल्ला दिला, आणि त्यावेळेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील खुर्चीवरून उठून त्या पत्रकार परिषदेमधून निघून जातानाचा व्हिडिओ जो आहे तो काँग्रेसनं यामधून पोस्ट केला आहे. त्यामुळे त्यांनी दोन्ही नेत्यांवर टीका केली आहे. धनंजय मुंडेंच्यावर देखील टीका केली आहे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. गुंगी गुडिया प्रामुख्यानं हा शब्द आला होता. नाशिकच्या एका पदाधिकाऱ्यानं ज्यावेळेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिलेलं होतं की पार्थ पवारांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात करावा, त्यावेळेला प्रामुख्यानं गुंगी गुडिया हा शब्द त्यांनीच त्या पत्रामध्ये वापरला होता. बरोबर. त्यामुळे काँग्रेसने केलेली ही जी पोस्ट आहे ती ऍटलिस्ट आता ही जी टीकेची झोड उठतीये, विरोध होतोय, त्यानंतर मागे घेतली जाते का हे देखील पाहावं लागेल. धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.